अफलातून खेळ आतापर्यंत त्याचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला आहे. क्रिकेटचा प्रतिभावंत खेळाडू, क्रिकेटचा मेरुमणी शिरोमणी आणि आज या सीवूड्स विभागाचा सरताज बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं असा यंग ब्रिगेड धाडसी खेळाडू ऑन अ स्ट्राईक. पाहूया या महत्वाच्या मॅच मध्ये तितकाच ताकदीचा संघ आहे तो म्हणजे सेक्टर 42A आणि फिरकीचा जादूगार आहे समोर. नाव आहे श्रीकांत. त्यानं पिवली जर्सी परिधान केली. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड त्याही गोलंदाजाकडे असणार आहे. मगाशी त्याचं रनअप होतं 8 ते 10 पावलं, आता त्याचं रनअप आहे 12 ते 15. बघा कुठून लांबून येतोय तो. राईट अम अराउंड द विकेट. पहिलाच बॉल जो आला जसा त्याला तसाच पाठवलाय. आलाय दे धडक बेधडक फुलटॉस म्हणजे मार खायला आलेला चेंडू चौकार. दाखवणारा चौकार. मॅच मध्ये त्याचा स्टान्स क्लास हँड हेडचं कोऑर्डिनेशन दाखवणारा चौकार आणि त्याच्याकडे असलेला क्रिकेटचा कॉन्फिडन्स दाखवणारा चौकार. यश मोरे गेट्स ऑफ द मार्क विथ 4. श्रीकांत कमबॅक करून देतील का? ओ फक्त स्टेअर केले बॉलला. हा ही लोअर फुलटोस बॉल एकच मिळणार आहे. स्टेअरकेस डाऊन स्ट्रोक हलका हातानं ज्या पद्धतीनं आपण स्टेअरकेस उतरताना काळजी घेतो ना अगदी तसाच हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मोठी मॅच महत्वाचा सामना. जो जिंकेल तो जाईल पुढे, किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन टीम्स सेक्टर 42A विरुद्ध मंदार स्मृती. यश भिसे आलेत. बॉल ब्रेक ड्राईव्ह मिळणार का धाव? तर हो. कमिटमेंट धाव गतीनं तो धाव पट्टूस आहे. यश भिसे जलद गतीनं तो धावलाय बॉलला. अगदी आपण पाहिलं तर फेकून दिलं होतं श्रीकांतनं तरीही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. टोटल स्कोर 1 चौकार 2 डबल 2 सिंगल च्या साह्यानं 3 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे यश मोरे, तयार आहेत क्षेत्ररक्षक. द गेम इज ऑन. ड्राइव्ह केलं बॉल टॅप केला. फिल्डर आहेत उंच खुरा असा जवळजवळ 6 फूट 4 इंचही असतील कदाचित चंद्रशेखर. त्यानं बॉल अडवलाय. 1 मिळेल. 1 न स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या पोहोचेल ती 7 या आकड्यावर. आज अनेक प्रतिभावंत खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. त्यांचा प्रतिभा संपन्न खेळ आपण पाहिला. शेवटच्या टप्प्यामध्ये या स्पर्धेला आपण घेऊन आले. ऑन साइडला क्लिक केलं बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. कहीं पे निशाना तो कहीं पे निगाहे जाना तो ठोकियो पोच गे लंडन असा फटका यश भिसे कडनं. कारण फिरकीचा जादूगार आहे गोलंदाज श्रीकांत. त्यानं धावांना थांबवलंय. 4 1 1 1 धावसंख्या 7 8. टॅप केले बॉल. फिल्डर आहे तिथे. पीटरसन पुन्हा एकदा बॉलवर येतील. बॉल त्याच्या हातात निसटेल. षटक संपलंय. 4 1 1 1 1 1 धावसंख्या झाली 3-9. चला लवकर भरभर पटपट धावत पलत घाई करा. अनेक क्रीडा रसिकांना रम्य आठवणींचे नजराणे कित्येक वर्ष सातत्यानं पेश करणारे 2 फलंदाज. नावातच ज्यांच्या यश आहे. दिवसाची रात्र रात्रीचे दिवस करणारे अनेक प्रतिभावंत खेळाडू. त्यापैकीच हे 2 खेळाडू अगदी नवी मुंबई सीवूडचं क्रिकेट वलयांकित या 2 नावाभोवती आपल्याला पाहायला मिळालेत. असे 2 खेळाडू सॉलिड रेप्युटेशन घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांच्याकडे दम पॉवर आहे. एनर्जी घेऊन ते उतरतात. नाव आहे यश मोरे आणि यश भिसे.
तितक्याच ताकदीचा गोलंदाज, मॅच डिसायडर असणारा हा गोलंदाज, ज्याच्याकडे फिरकी आहे, गती मती, बॉलला तो टर्न करेल, डिव्हिएट करेल. चंद्रशेखर, पहिला प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आणि अमरदादा असतं ना, कधी कधी काही प्लेयर्स टीम मध्ये दम, पॉवर, एनर्जी घेऊन येत असताना त्यापैकी एक नाव आहे ते म्हणजे चंद्रशेखर, ज्यांच्याकडे नेहमी आम्ही नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड पाहिलंय. सामन्यामध्ये कधीही कोणत्याही क्षणाला कलाटणी देण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. टॅप केला बॉल, फिल्डर आहेत पीटरसन, बॉलवर पोहोचले नाही. मला वाटतंय फिल्डर तिकडे दुसरेच आहेत कोणीतरी. आम्ही मगासपासून यश, मला वाटतं तिकडे जयेश आहेत. मगाशी अशीच टी शर्ट पीटरसनने घातली होती, सेम अगदी त्याच्या उजव्या बाजूला तो उभा आहे या पॅव्हलियन बॉक्सच्या अगदी समोर. टॅप केला बॉल, आता गेला बॉल पीटरसन कडे, मिळेल फक्त एक धाव. एक न टोटल स्कोर पोहोचेल डबल डिजिट 12 या आकड्यावर. 12 या आकड्यानं जगाला संघर्ष शिकवला. कॅन्सरचं खरं तर मी म्हणेन सिम्पटॉम्स आल्यानंतर सुद्धा तो मैदानावर उतरला आणि भारतीय संघ जिंकला सुद्धा. ओ, बॅट आणि बॉलचा कडक आवाज आलाय. तो कडक बॅट आणि बॉलचा नाहीये, तो आवाज आहे 22 यार्डाची ही मातीची विकेट जी शेणानं सारवली आहे तिच्यावर ही बॅट अदलली आहे. एक मिळाली, एकूण धावसंख्या 1 न पुढे जाईल. मंदार स्मृती 13 या आकड्यावर आता धावांना थांबवलंय. किती मॅच मध्ये इंटेन्सिटी वाढले बघा. फक्त माझाच आवाज येतो, इतरत्र शांतता, परंतु या शांततेला भंग करणारा चौकार. यश मोरे ऑफ साइडला ड्राईव्ह केलं. नॅचरली गिफ्टेड, गॉड गिफ्टेड स्टाईल आयकॉन, रोल मॉडेल यश मोरे च्या बॅटमधनं आला हा चौकार. टोटल स्कोर 17-17. 17 धावा धावफलकावर. अ मोस्ट एंटरटेनर बॅट्समन. हो, टॅप केला ऑफ साइडला, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलंय. यावेळेला तांत्रिक कौशल्यासह विराट कोहलीचा फेवरेट स्ट्रोक आणि त्याचीच आठवण करून देणारा क्लासिकल फटका. चौका. टोटल स्कोर झाला 21. आणि याच दरम्यान आमचे मोठे बंधू, छोटे बंधू दोन्ही ते आहेत, कारण त्यांनी डीजे म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली आहे आणि यशाची अगदी मी म्हणेन मोठी मोठी शिखरे पादाक्रांत ते करतायत. नवी मुंबई पिंजून काढलं, उल्वे नोट विभाग पिंजून काढलं, पनवेल असेल, रायगड असेल, तिकडे कल्याण डोंबिवली असेल, अगदी वेगवेगळ्या गावात पाड्यात वेगवेगळ्या विभागात जाऊन त्याचं हे डीजेचं सिस्टम नेहमीच आपण पाहिलंय. नाव आहे रवींद्र म्हात्रे, टकोबा डीजे अँड साऊंड सर्व्हिसेस. आणि अगदी पलश, अगदी ज्याचं त्यांचे चिरंजीव आहेत तेही या खरं तर मी म्हणेन अगदी कधी कधी आम्हाला त्यांच्या समवेत पाहायला मिळतात. रवींद्र म्हात्रे यांचं आपण करतोय शुभ स्वागत. SSBL सीझन 2 संध्याकाळचं सत्र आहे. चला लगेच आम्ही सन्मान करतोय या व्यासपीठावर ज्यांचं शुभ आगमन इथे. हा ओ काय कमिटमेंट आहे, काय क्रिकेट आहे. थोडं तर लागलंय त्याला, मला असं वाटतंय कदाचित टक्कर झाली असावी. चला आपण एक सन्मान करूया. आम्ही कॅमेरामॅनला विनंती करू की कॅमेरा आपण मुख्य व्यासपीठ आहे, कॅमेरामॅन शूटर कॅमेरा आपण मुख्य व्यासपीठाकडे डिव्हिएट करा. दीपस्तंभ CT पवार बॉईज ग्रुपचे रिस्पेक्टेड आदरणीय सर्व शिल्लेदार यांच्या शुभ हस्ते आपण आज आजचे प्रमुख अतिथी अगदी ज्यांचं नाव आपण आदराने घेतोय ध्रुव दादांचा आपण विशेष सन्मान करतोय. आणि ध्रुव दादांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. ऑन बिहाफ ऑफ बॉईज ग्रुप आम्ही रुपेश दादांना विनंती करू. आम्ही CT पवार आणि सर्वच बॉईज ग्रुपचे हे शिल्लेदार सर्वानुमते आपण करतोय या व्यासपीठावर विशेष सन्मान. या फ्रेम मध्ये प्रेक्षक YouTube वाहिनीच्या या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. या फ्रेम मध्ये प्रमुख मान्यवर, या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ रुपेशजी पंढरकर, संपूर्ण बॉईज ग्रुपचे हे शिल्लेदार. आणि आज आपण साहेबांचा विशेष सन्मान केलाय. हा चौकार आलाय. पुन्हा एकदा साहेब आपण आलात, पुन्हा एकदा मनापासून खूप खूप कौतुक आणि भरपूर आभार. पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. गुड इव्हिनिंग रवी.
बॉडीला स्ट्रेच केलं, एक्सटेन्शन ऑफ आर्म्स एक मिळाली आणि थोडी मॅच आपण थांबूया. साहेबांना आम्ही विनंती करू की आपण मैदानातून प्राचारण करावं. चला 4 चेंडू झालेत. टोटल स्कोर 28-28. बघा दादांनी सांगितलं की आम्ही मैदानाच्या सभोवतालनं जी जागा आहे तिथून आम्ही जाऊ आणि खेळात ही शिस्त अशीच मेंटेन करायला हवी. दादांचं खूप खूप कौतुक. पुन्हा एकदा आज ते या स्पर्धेला निरोप देत आहेत. पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धावसंख्या 28. गडी मात्र कोणताही बाद झाला नाहीये. यश मोरे आणि यश भिसे असे सलामीचे फलंदाज. अराउंड द विकेट. यावेळेला हा बॉल पुन्हा एकदा ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय. आहेत फिल्डर जयेश आहेत. बॉलला ग्रिप करतील, फेकून देतील. एक नाही दोन नव्हे तर इथे धावा मिळाला किती तर 2. टोटल स्कोर 30. 30 धावा. अराउंड द विकेट. टॅप केलं बॉल. यावेळेला गॅप शॉट सिलेक्शन. क्रॅकिंग ऑफ साइड क्लिअर करेल. एखादा खेळाडू जेव्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका लगावतो ना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अगदी टाळ्यांचा कडकडाट झाला. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या अखेरीस धावा मिळाल्या 34 आणि 35 धावांचं एक टार्गेट इथं सेट झालंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. या स्पर्धेवरचं प्रेम. दीपस्तंभ प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा, बॉयज ग्रुप आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेवरती प्रेम बघायला मिळतंय. कित्येक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला अनुभवतोय. आदरणीय सन्माननीय संतोषजी दळवी सर यांचं मी सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करतोय. महिला भगिनींचं देखील या स्पर्धेमध्ये मी सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करतोय. आपण अनुभवतोय, आपण बघताय SSBL 2026 पर्व दुसरंच आहे. भव्य दिव्य असं आयोजन. दीपस्तंभ प्रतिष्ठान त्याचबरोबर बॉयज ग्रुप यांच्या अथक परिश्रमाने ही स्पर्धा आयोजिलेली आहे. डे नाईट फॉर्मॅट मध्ये एक दिवशी चालणारी ही स्पर्धा आता मात्र अंतिमच्या टप्प्यामध्ये येताना दिसतीये. मैदानात सामना चालू आहे, लढत चालू आहे. हे मंदार स्मृती वर्सेस सेक्टर 42A11.
प्रथम फलंदाजी करत असताना 34 धावा टोळवल्या 3 षटकामध्ये आणि 35 धावांचं टार्गेट आणि 35 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी सलामीचे फलंदाज आलेत संदेश आणि विनोद आणि गोलंदाजी सुरुवात करेल अमोल. कर्णधार सरसेनापती स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू अमोलचा आणि हा चेंडू वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी मात्र दिशा हरवताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज अमोल एक दर्जेदार गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून मात्र आता थोडीशी वेवट सुरुवात बघायला मिळते. पहिला चेंडू व्हाईट बॉल. स्टेज गजबजला नितेश. हे आहे क्रिकेटवरचं प्रेम आणि या स्पर्धेवरचं प्रेम, या आयोजनावरतीचं प्रेम. आणि दीपक स्तंभ प्रतिष्ठान बॉयज ग्रुप निश्चितच. दीपक स्तंभ प्रतिष्ठान म्हणजे मेघना दिदी बोर्डीकर साकोरे ह्या दिदींचं अमाप कार्य आहे आणि चॅरिटेबल ट्रस्ट आहे. राजकीय स्तरावरती देखील त्यांचं कार्य वाखाणण्याजोग्य. परभणीच्या पालकमंत्री देखील आहेत. चर्चा होत राहणार. सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतोय विनोद कोटिया. क्रिकेटचं एक अजून दर्जेदार नाव या सेक्टरमध्ये ज्यांनी क्रिकेटला सुरुवात केली त्यापैकी एक अजून नाव विनोद कोटिया. अमोल ऑन द बॉलिंग मार्क. नेक्स्ट डिलिव्हरी टू विनोद. हा चेंडू आता मात्र कव्हर्स मध्ये टोलावलाय. मात्र तिकडे भिंत आहे. मंदार स्फूर्ती संघ म्हणला ना तर क्षेत्ररक्षणाची ताळेबंद नियोजन बघायला मिळतं. जबरदस्त कटबंदी. श्रेयस असेल, ओंकार असेल, अमर असेल, यश असेल, अक्षय असेल, चांगल्या क्षेत्ररक्षणाचा भरणा असलेला हा संघ. राजेश बघायला मिळतो आपल्याला पॉइंट क्षेत्रामध्ये. हा चेंडू आता मात्र टाइम केला. जस्ट इट टाइम इट टू द फॉर द परफेक्शन. हा येतो एक दर्जेदार चौकार. ह्या चौकारानिशी मात्र आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 वरती 7 वरती 7 रन्स. स्ट्राइक एंडला संदेश सरसेनापती ऑफ द टीम लीडिंग फ्रॉम द फ्रंट. लास्ट बॉल वरती चौकार आलाय अमोल. आणि हा चेंडू आता मात्र जस्ट टाइम इट टू द परफेक्शन. एट अनदर ब्रिलियंट शॉट. अमोल मात्र कुठेतरी आता फॉर्म हरवला ह्या गोलंदाजाचा. एक दर्जेदार गोलंदाज आहे परंतु कुठेतरी चुकी होतीये. फुलटोस प्रकारचा चेंडू सरळ बॅटवर घेतला, 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये टाकून दिला आणि अजून एक महत्वपूर्ण चौकार बघायला मिळतोय कर्णधाराच्या बॅट मधून, संदेशाच्या बॅट मधून. आणि हा चेंडू नो बॉल आणि फेल टू कनेक्ट दॅट बॉल. त्याने अगोदर जज केलं, लेग साइडला चाललाय आणि हा चेंडू शेवटचा चेंडू असेल. आणि अजून एक व्हाईट बॉल डिलिव्हर केलाय. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 13 वाईल्ड चेसिंग 35 रन्स. पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल अमोल याला. अजून एक खराब चेंडू, अजून एक व्हाईट बॉल, बॅक टू बॅक अजून आज खराब चेंडूचा मारा बघायला मिळतोय आपल्याला अमोलच्या माध्यमातून. प्रयत्न करावे लागतील, पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावं लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर जात असताना अमोल त्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल इथं, कारण शेवटचा चेंडू डिलिव्हर करत असताना लगातारचे 3 वाईट बॉल आलेत, 3 खराब बॉल आलेत. आता मात्र एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली आहे. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 15. चला टॉस आपल्याला करायचं आहे. सन्माननीय अतिथी संतोषजी दलवी साहेबांना मी विनंती करू की आपण टॉससाठी हा मान स्वीकारावा. आणि दोन्ही टीम कॅप्टन वेर आर यू. लगेच आपण मुख्य कक्षाकडे, मुख्य व्यासपीठावरच आपल्याला करायचं आहे टॉस. सो आम्ही दलवी साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्याला हा टॉस करायचा आहे. वर आपल्याला पाहायला मिळेल संतोषजी दलवी साहेब KB 44 आणि WXYZ. जे IT मध्ये आहेत ते Z बोलतात, जे नॉन IT मध्ये आहेत ते Z बोलतील. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट.
इथे हा बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह केला, ओमकार आहेत, सडन ड्रॉप झाला बॉल हातात ना, बट दिस इज जस्ट अ क्विक सिंगल. अमर आता या मॅच मध्ये ना अगदी काटेकी टक्कर, बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल थेट क्वालिफाय होण्या पुढच्या फेरीमध्ये. अर्थातच या महत्वाच्या सामन्यामध्ये कोण जिंकेल आणि कोण जाईल पुढे, एका बाजूला यशचा संघ, यश भिसे ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंगसाठी. विनोद यावेळेला अगदी आपण पाहिलं तर वेट वॉच, त्यानंतर कट करायचं होतं बॉलला, पण ताकद नव्हती, टायमिंग जुळलं नाही. मिळालेली एक धाव संख्या झाली आहे ती 18 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल. स्टील 17 रन्स निडेड. 10ला 17ची गरज, हे गणिती समीकरण. आणि हा चेंडू खूपच बाहेरचा चेंडू, पंचांसाठी सोपा निर्णय असेल. व्हाईट बॉल 1+1 अशा 2 महत्वपूर्ण धावा येतील. जिथे 10ला 17ची गरज होती, या दोन्ही काय झालंय, आणखी 2 धावांचा बोनस दिलाय. 10ला 15ची गरज असेल. 10 डिलिव्हरीज टू गो, 15 रन्स निडेड. यश भिसे त्याच्या समोर विनोद. अजून एक खराब बॉल बघायला मिळतो. आता मात्र दडपणाखाली गोलंदाजी होताना दिसते. किती मोठा खेळाडू असू द्या, क्रिकेट इज ऑल अबाउट प्रेशर. तुम्ही किती प्रेशर हँडल कराल, कशा प्रकारे खेळ साकाराल, ह्याच्यावरती तुमचा खेळाचा दर्जा दिसतो आणि आपल्या संघाचं भवितव्य देखील डिपेंड असतं. यशच्या माध्यमातून चुकी झाली आहे. विकेट हॅट्रिक साठी, प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 500 रुपये संतोषजी दळवी यांच्या माध्यमातून. विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हे प्रोत्साहन आहे मान्यवरांच्या उपस्थितीत. मान्यवरांनी प्रोत्साहन ठेवलं. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. स्कोर पोहोचवतो आपल्यापर्यंत मी. धावसंख्या झाली 23. 10 चेंडू शेष शिल्लक असतील आणि 10ला 12ची गरज आहे. यस नितेश, विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यश भिसेसाठी. आणि वाईट येतोय जिथं प्रोत्साहन ठेवलाय, मात्र आता गोलंदाजी थोडीशी खराब होताना बघतोय आपण, कारण गणिती समीकरण जवळ होत चाललंय. सेक्टर 42A चांगला खेळ साकारताना दिसत आहेत. आता मात्र चांगला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. कुठल्याही प्रकारचं रिस्क घेतलं नाहीये दोन्ही फलंदाजाने, सिद्धेश आणि विनोद याने. येतोय महत्वपूर्ण डॉट बॉल. संदेश आणि विनोद कर्णधार सरसेनापती ऑफ द टीम. आणि हा चेंडू वर बॉल, जसा चेंडू पडला फिरवला, फलंदाज संदेशाला जागेवरच फिरवून ठेवला आणि येतोय महत्वपूर्ण डॉट बॉल. आता हा जो बॉल होता ना, तो बॉल भरपूर टर्न झालाय. पराभवाची भीती आणि जिंकण्याची आशा या दोन्हींमधून निर्माण झालेला हा दबाव, ज्याला आपण म्हणतो प्रेशर, आणि अगदी या दबावाखाली गोलंदाज आणि फलंदाज आणि फिल्डर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिन ऑफ सायलेन्स आहे, फक्त तुझा आणि माझाच आवाज येतोय. निश्चित 8ला 11ची गरज असताना आलाय. थर्ड मॅन मध्ये हा फटका खेळलाय, सिंगल आलाय. आता मात्र 7ला 10ची गरज असेल. खूप महत्वपूर्ण चेंडू असेल. हा चेंडू डिसाइड करेल शेवटच्या षटकात किती धावा शिल्लक राहतील. याचा हा चेंडू डिसाइड करेल. आणि समोर तेवढा दर्जेदार फलंदाज आहे विनोद. यश टू विनोद. नेक्स्ट डिलिव्हरी आणि येतोय वाईड बॉल. अंडर प्रेशर गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज, ज्याच्याकडे क्लास आहे, क्षमता आहे, परंतु ह्या सिच्युएशन मध्ये मात्र तो कुठेतरी मार खातोय, कुठेतरी चुक्या करतोय. आणि चुका करत असताना आपल्या संघाला मात्र आता मात्र थोडंसं बॅकफुटवर नेऊन ठेवलाय. अजून एक खराब चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न करताना दिसतोय. पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसेल आपल्याला यश भिसे. हा चेंडू आत्ता मात्र उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू पंचाने पुन्हा एकदा दंडित केलाय. आणि पंचगिरी बघायला ना नितेश, काटे एकदम कडक पंचगिरी आहे आणि कौतुक असेल पंचांचं. आणि हा चेंडू टोलवलाय, वॅकंट एरियामध्ये जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धाव देखील पूर्ण होतील. रजत ऍक्शन मध्ये दिसला, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धावने मात्र या षटकाची संगता झाली आहे. धावा बघायला मिळतील आपल्या धावफलकावरती 29. 6 चेंडू आणि 6ची गरज असेल. थोडी मॅच फसली आपला फिल्डिंग टीम साठी. आता 6 चेंडू
आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. स्क्रीनवर फार छान दृश्य आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अगदी फिल्डिंग करणारी टीमचा उल्लेख करायचा झाला तर मंदार स्मृती, सर्व खेळाडू एकाच वेशभूषेमध्ये आहेत, त्यामुळे कॅमेरामॅननं जे काही क्षणचित्र टिपतायत स्क्रीनवर फार छान सुंदर दिसत आहेत. आणि त्याचबरोबर बॅटिंग करणारी टीम जी आहे ना त्यांनी वेगवेगळ्या रंगाची वेशभूषा केलेली आहे, त्यामुळे थोडासा क्रिकेटचा विरोधाभास सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मॅचकडे आपण फोकस करतोय. दोन्ही टीम्सना समसमान संधी आहे. 6 गेंदे अभी भी जीतने के लिए 6 रनों की जरूरत. 6 चेंडू 6 धावा, 6 balls to go and required 6 to win. यस नितेश, 6ची गरज. करण ऑन टू द बॉलिंग मार्क आणि हा चेंडू पहिल्याच चेंडूवरती येतोय. विकेट. पहिल्याच बॉल वरती विकेट येते आणि विकेट कोणाची? कर्णधाराची. सरसेनापती संदेश रनआउटच्या रूपाने बाद होताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट म्हणजे काय? पुन्हा एकदा मंदार स्फूर्ती संघ आत्मविश्वासाने मैदानात खेळताना दिसेल. पहिल्याच चेंडूवरती विकेट. हा संघ हार मारणाऱ्यांपैकी नाहीये आणि कित्येक वेळा आपण ते बघितलंय. त्यांच्या माध्यमातून लढा आपण देताना त्यांना कित्येक वेळा बघितलंय आणि या स्पर्धेत देखील तसाच खेळ साकारलाय त्यांनी अजूनपर्यंत. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. बघूया कोणाची निवड करताना दिसतील. आणि फलंदाज दिसतोय वन डाऊनच्या रूपाने केविन पीटरसन. विकास. गणपती बाप्पा मोरया असा आवाज आलाय मैदानातून. आत्मविश्वास वाढला असेल त्या विकेटने, कारण चांगला खेळ साकारत होता संदेश आणि विनोद. रनआउटच्या रूपाने विकेट मिळाल्या. नवीन फलंदाज आलाय विकास, मात्र तो नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळेल विनोद कोटिया. हे दोन्ही फलंदाज एकत्र भरपूर क्रिकेट खेळल्यात, विनोद आणि विकास. अंडरम क्रिकेट झालं, ओरम क्रिकेट झालं, भरपूर वर्ष एकत्र खेळतायत. दोघांमध्ये तालमेल असेल आणि चांगला अंडरस्टँडिंग असेल. धावसंख्या 29 वरती स्थगित. सीमित खुंटीत पहिल्या चेंडूवर त्याला विकेट. 5ची गरज. करण ऑन टू द बॉलिंग मार्क. मजा येते मॅच मध्ये. आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल. वॉट बॉल. आणि प्रत्येक डॉट बॉल चीअर केला जातोय. ऍज बिंग क्रिकेट प्लेअर आम्हाला काय हवंय? लास्ट बॉल फिनिश. टाईट मॅच आणि तसाच काही सामना आता मैदानात रंगताना दिसतोय. दोन्ही संघांच्या माध्यमातून लढा बघायला मिळतोय. कधी तेरी तर कधी मेरी. कधी फलंदाजी करणारी टीम तर कधी गोलंदाजी करणारी टीम वर्चस्व गाजवताना दिसतोय. करण 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 जबरदस्त गोलंदाजी. वॉट मॅच. वॉट मॅच. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. लढा आणि लढा जारी आहे दोन्ही तरफ से. लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन, शांत बसणार नाही. संकटाबरोबर 2 हात करेन, पण लढाई माझी मी सोडणार नाही. काही सामना भेटी झालाय. अप्रतिम सामना. वॉट अ मॅच. 3 चेंडू आणि 5 धावा. 3-5 विकास. आणि हा चेंडू मात्र आता रिव्हर्स स्वीप करायचा होता. सिंगल बघायला मिळतीये. आता येतोय गणिती समीकरण 2-4. मजा येते. प्रेक्षक जागे झालेत. ज्यांना आता बसून मॅच बघणं शक्य नाही ते उभे झालेत, कारण धावा हवेत 4. चेंडू शिल्लक आहेत 2. नितेश 2-4. वॉट मॅच. 2 चेंडू 4 धावा. आता चौकारासाठी आलेली ही मॅच. अगदी एक मोठा फटका प्रहार करावा लागेल. विनोद कोटिया एक्सपिरियन्स कॅम्पेनियन ऑन स्ट्राईक. क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे त्याने पाहिलेत. तो आहे स्ट्रायकिंग एंडवर. समोर आहे धाडसी साहसी जिद्दी खेळाडू. नाव आहे करण. 2 गेंदे 4 रनों की जरूरत. आणि आली सिंगल. ज्या सामन्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतो तोच सामना आपल्या समोर उभा आहे आता. मात्र लास्ट बॉल फिनिश. आता फलंदाज एकटे पडलेत अमरदादा. थकले जरी पंख उडावा लागेल. येणाऱ्या प्रत्येक संकटास भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी असेल तुझ्या सोबत, पण संघर्षात एकटंच लढावं लागेल. या मॅच साठी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊ द्या. 1 गेंद और 1 गेंद पे 3 रनों की जरूरत. 1 चेंडू 3 धावा. आता वाईट पडला ना
तर मात्र धाबे दणाणले जातील. निश्चित. थोडीशी रणनीती, थोडीशी प्लॅनिंग, थोडीशी स्ट्रॅटेजी, दोन टीम्स मध्ये सुरू असलेली ही लढत, हा रणसंग्राम आज आपण एन्जॉय करतोय. SSBL चा क्वार्टर फायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना. जो जिंकेल तो जाईल थेट सुपर 3 मध्ये. कोण जिंकेल? एका बाजूला सेक्टर 42A, त्यांच्या विरोधात मंदार स्मृती. या एका चेंडूवर मात्र भविष्य ठरणारे. कोणता संघ स्पर्धेला टाटा बाय बाय करेल आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपला पुढचा प्रवास निश्चित करेल? 42A की मंदार स्मृती? एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. द गेम इज स्टील ऑन. करण 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 की विकास, करण की विकास. एक बॉल 3 ची गरज आणि हा चेंडू टॅप केलाय आणि ही येते फक्त सिंगल. मंदार स्मृती संघाचा हा दमदार विजय बघायला मिळतोय. कौतुक असेल, कौतुक असेल, कौतुक असेल कर्णधाराचा. आणि शेवटपर्यंत लढा दिला. 6 ची गरज असताना त्या 6 धावा डिफेंड केल्या करणने. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स, नो डाऊट. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग अँड व्हॉट अ ब्रिलियंट फिल्डिंग. चला आम्ही अभिनंदन करू टीम सेक्टर 4